ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 25 मधून माजी विरोधी पक्षनेते श्री प्रकाश बरडे, वर्षा मोरे, त्याचप्रमाणे रीटा यादव आणि रेखा यादव या निवडणुकीच्या रिंगणामध्ये सामोरे जात आहेत। निवडणुकीच्या रिंगणामध्ये सामोरे जात असताना तुतारी या पक्षाच्या चिन्हाद्वारे ते नागरिकांना आवाहन करत आहेत। या प्रभागामध्ये गेले अनेक वर्ष आपण कार्यरत आहोत आणि त्यामुळे नागरिक निश्चितपणे आपल्यावर विश्वास व्यक्त करतील असं श्री प्रकाश बरडे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। या प्रभागाच्या समस्या आपल्याला चांगल्या माहिती आहेत। अनेक समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक असताना आपण प्रयत्न देखील केले होते, मात्र आता पुन्हा एकदा नागरिकांसमोर जात असताना नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं श्री प्रकाश बरडे यांनी सांगितलं। जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहे, जे आव्हाड साहेबांच्या बरोबर असणारे, आव्हाड साहेबांनी जे उभे केलेले आहेत ते आमचे 4 नगरसेवक आहे। मी स्वतः आहे, त्याच्यानंतर रिंकू यादव यांची मिसेस आहे, रेखा यादव, त्यानंतर यांची मिसेस पूर्वी नगरसेविका होती रीटा यादव आहे, आणि आता वर्षा मोरे सुद्धा आता आपल्या ह्या बोर्डामध्ये नगरसेविका होत्या, त्या या वर्षा मोरे आहेत। आणि आम्ही या ठिकाणी येतो की लोक एवढी दहशतीखाली आहेत, की लोक एवढी घाबरत आहेत, की लोक मतदान आम्हाला गेल्यानंतर आम्हाला घाबरतात की जर मतदान केलं तर इथे अडचणी निर्माण होणार, दादागिरी होणार, आम्हाला त्रास होणार, म्हणून लोक घाबरत आहेत। इथे पाण्याचे आता आम्ही त्या गल्लीत विचारलं, महापालिकेचं पाणी आहे त्याला 500 रुपये घेतात। म्हणजे आम्ही आमच्या परिसरामध्ये आटकोणेश्वर, पौंडपाडा, भास्करनगर, घोलाईला आम्ही फुकट पाणी देतो। महापालिकेचं जे 160 रुपये असतात ते तेवढेच फक्त भरतात, पण इथे पाणीसुद्धा विकले जाते आणि इथे दादागिरी चालू आहे सगळी। और एक बात है कि लोग आव्हाड साहब को अच्छे से जानते हैं, क्योंकि आव्हाड साहब ने यहाँ के लोगों का घर बचाया है, लोगों की मदद की है। इनके घर के लिए खुद को साहब ने अपनी जान को जोखिम में डाल के पटरी पे बैठे, क्योंकि इनका घर नहीं टूटना चाहिए। साहब हमेशा एक गरीबों की आवाज़ है, एक सेकुलर की आवाज़ है। आव्हाड साहब हमेशा गरीबों के लिए और सेकुलर की आवाज़ उठाते हैं, इसमें कोई दो राय नहीं। लोकशाही मार्गाने आमच्या पक्षाच्या 4 उमेदवारांचा प्रचार प्रभाग क्रमांक 25 गोलाई, आटकोणेश्वर, शिवशक्तीनगर, भास्करनगर, पौंडपाडा आणि शांतीनगरमध्ये चालू आहे। आणि आता शांतीनगरमध्ये आमची प्रचार गाठीभेटी चालू आहेत मतदारांच्या। त्यांच्याबरोबर आमचे सन्माननीय माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बरडे साहेब आणि आमचे बाकीचे उमेदवार असे एकत्र फिरतो आहोत। परंतु इथला जो मतदार आहे हा मुळात आव्हाड साहेबांवरती प्रचंड प्रेम करणारा मतदार असून आता आम्हाला फिरताना ते जाणवत आहे की तो आव्हाड साहेबांवरती प्रेम करतो आणि तो आव्हाड साहेबांना मतदान देण्यास इच्छुक आहे। पण थोडं दहशतीचं वातावरण आहे, परंतु मला खात्री आहे की आव्हाड साहेबांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षावरती असणारं इथल्या मतदारांचं जे प्रेम आहे ते 15 तारखेला तुतारीचं बटन दाबून 16 तारखेमध्ये त्या 4 उमेदवारांना प्रचंड मताने विजय देऊन इथली दहशत संपवू हा विश्वास आहे।